पोस्टल ज्ञान क्लासेसतर्फे स्वागत. आज आपण एका अशा विषयावर सखोल चर्चा करणार आहोत जो ऐकायला कदाचित फक्त आकडेवारी वाटेल, पण खरं तर तो आपल्या संपूर्ण जगाचा पाया आहे. अगदी बरोबर. म्हणजे विचार करा ना, एका अशा महाकाय जलसाठ्याबद्दल ज्याला आपण चक्क समुद्र म्हणतो, ज्याच्या लाटा एखाद्या महासागरासारख्या रौद्रपणे उसळतात, जो एकाच वेळी तब्बल 5 वेगवेगळ्या देशांच्या सीमांना स्पर्श करतो. हो, आणि तरीही तांत्रिकदृष्ट्या तो समुद्र नसून केवळ एक सरोवर आहे. म्हणजे डोकं चक्रावून टाकणारी गोष्ट आहे ना ही. नक्कीच. भूगोळाचीच हीच तर खरी गंमत आहे. म्हणजे आपण जेव्हा पृथ्वीच्या या अफाट रचनेचा सखोल अभ्यास करतो ना, बरोबर, तेव्हा आपल्या लक्षात येतं की निसर्गाचे नियम आपल्या नेहमीच्या समजुतींपेक्षा खूप वेगळे आणि खूप आश्चर्यकारक आहेत. हो ना. आणि म्हणूनच विशेषतः जे लोक पोस्ट ऑफिस विभागीय पदोन्नती परीक्षांची म्हणजेच LDCची तयारी करत आहेत ना, त्यांच्यासाठी पोस्टल ज्ञान क्लासेसच्या या अचूक आणि परीक्षाभिमुख नोट्स एखाद्या खजिन्यापेक्षा कमी नाहीयेत. अगदी खरंय, कारण या नोट्स LDCA परीक्षांच्या तयारीसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. हो, आणि आज आपण या नोट्समधून नद्या, सरोवरे, सामुद्रधुनी, कालवे, धबधबे आणि चक्रीवादळे यांच्या फक्त याद्या वाचणार नाहीयेत. नाही, अजिबात नाही. आपण त्यांच्या मागच्या का आणि कसे या प्रश्नांचा वेध घेणार आहोत. बरोबर. कारण पाठांतर करण्यापेक्षा जर आपण त्यामागील कथा किंवा इतिहास समजून घेतला तर ते कायम लक्षात राहतं ना. हो, म्हणजे ही सगळी आकडेवारी केवळ पाठांतराचा भाग नाहीये. ती जगाची रचना कशी झाली आहे आणि आजचं हे जागतिक दळणवळण कसं चालतं हे समजून घेण्याची एक गुरुकिल्ली आहे. अगदी बरोबर. चला तर मग आपण जलमार्गांपासून सुरुवात करूया. नक्कीच. भूगोलाचा अभ्यास करताना खंडांना आणि समुद्रांना जोडणाऱ्या या अरुंद जलमार्गांचा म्हणजेच सामुद्रधुनी किंवा ज्याला आपण स्ट्रेट्स म्हणतो, त्यांचा विचार इतका महत्वाचा का मानला जातो? बरं, हे बघा, सामुद्रधुनी म्हणजे 2 मोठ्या जलभागांना जोडणारा आणि 2 भूभागांना वेगळा करणारा पाण्याचा एक नैसर्गिक अरुंद प्रवाह. अच्छा. प्राचीन काळापासून ते आजच्या आधुनिक युगापर्यंत जागतिक व्यापाराच्या नाड्या याच सामुद्रधुनींच्या हातात आहेत. म्हणजे हे एक प्रकारचे चोक पॉइंट्स आहेत तर समजा. नक्की. ज्याचं यावर नियंत्रण त्याचं जागतिक व्यापारावर नियंत्रण असं साधं गणित आहे. अरे वा, हे खूपच रंजक आहे. मग आपण पोस्टल ज्ञान क्लासेसच्या यादीतील पहिली जलसंधी पाहूया. पाक जलसंधी किंवा पाल्क स्ट्रेट. आता हे नाव ऐकलं की अनेकांचा असा समज होतो की याचा संबंध पाकिस्तानशी असावा. हो, हा खूपच सामान्य गैरसमज आहे बरं का. हो ना. पण प्रत्यक्षात हे नाव रॉबर्ट पाक या मद्रास प्रेसिडेन्सीच्या तत्कालीन ब्रिटिश गव्हर्नरवरून पडलं आहे. अच्छा, म्हणजे असं आहे तर. हो, आणि ही जलसंधी भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान आहे, जी पाकचे आखात आणि बंगालचा उपसागर यांना जोडते. म्हणजे नावावर न जाता स्थानावर लक्ष केंद्रित करणं परीक्षेसाठी खूप गरजेचं आहे. अगदी. बरं, दुसरी महत्वाची जलसंधी आहे बॉब एल मंडब. हे नाव उच्चारायला थोडं कठीण वाटतं मला. हो, थोडंसं कठीण आहे, पण जागतिक तेलाच्या व्यापारासाठी ती अत्यंत महत्वाची आहे. लाल समुद्र आणि एडनच्या आखात यांना ती जोडते ना. बरोबर. भौगोलिकदृष्ट्या ती आफ्रिकेतील जिबुती आणि मध्यपूर्वेतील येमेन या देशांच्या दरम्यान आहे. बापरे. आणि तुम्हाला माहितीये, इथून रोज लाखो बॅरल तेल वाहून नेलं जातं. क्या बात आहे. आता जर आपण आशियाकडे वळलो तर मलक्का जलसंधी आहे. मलक्का जलसंधी. इंडोनेशिया आणि मलेशिया दरम्यान असलेली ही जलसंधी अंदमान समुद्र आणि दक्षिण चीन समुद्र यांना जोडते. मला वाटतं जगातील सर्वाधिक व्यापार या एकाच पट्ट्यातून जातो ना. हो, ही आशियाची आर्थिक जीवनवाहिनी आहे असं म्हणायला हरकत नाही. अच्छा. आणि याच भागात इंडोनेशियाची आणखी एक जलसंधी आहे, सुंडा जलसंधी. सुंडा. ती जावा समुद्र आणि हिंदी महासागर यांना जोडते. म्हणजे जेव्हा मलक्का जलसंधीत वाहतूक कोंडी होते ना, तेव्हा सुंडा जलसंधी एक पर्यायी मार्ग म्हणून वापरली जाते. बरोबर. अगदी महामार्गाच्या बायपास सारखं. भारीच आहे. आता अमेरिकेकडे वळूया. मेक्सिको आणि क्युबा दरम्यान कोणती जलसंधी आहे? तिथे युकाटन जलसंधी आहे, जी मेक्सिकोचे आखात आणि कॅरिबियन समुद्र यांना जोडते. आणि जर आपण थेट उत्तर ध्रुवाजवळ गेलो तर तिथे बेरिंग जलसंधी लागते. ती बेरिंग समुद्र आणि चुक्सी समुद्र यांना जोडते. आणि ही अलास्का आणि रशियाच्या सीमेवर आहे ना. हो, आणि याची सर्वात मोठी खासियत म्हणजे हजारो वर्षांपूर्वी जेव्हा इथे बर्फाचा पूल तयार झाला होता, अच्छा,
तेव्हा याच मार्गाने मानवाने आशियातून अमेरिकेत प्रवेश केला होता. अरे वा, म्हणजे भूगोल थेट मानवी उत्क्रांतीच्या इतिहासाशी जोडलेला आहे तर? हो, अगदी तसंच. बरं, युरोपमध्ये बोनिफॅसिओ जलसंधी आहे. भूमध्य समुद्रातील कोर्सिका आणि सार्डिनिया या बेटांना ती जोडते. पण युरोपचा विचार करताना तुर्कीमधल्या जलसंधी आपण विसरून चालणार नाहीये? अजिबात नाही. तुर्कीचं भौगोलिक स्थानच असं आहे की ते आशिया आणि युरोपला जोडतं. बरोबर. तिथे बास्पोरस जलसंधी आहे, जी काळा समुद्र आणि मर्मरा समुद्र यांना जोडते. आणि डर्डेनेले जलसंधी मर्मरा समुद्र आणि एजियन समुद्राला जोडते. हो, आणि रशियाला भूमध्य समुद्रात पोहोचण्यासाठी हे दोन्ही मार्ग अत्यंत मोक्याचे आहेत. अच्छा. ग्रीनलँडच्या बर्फाळ प्रदेशातही 2 महत्वाच्या जलसंधी आहेत ना? होय, एक म्हणजे ग्रीनलँड आणि कॅनडाला वेगळी करणारी डेव्हिस जलसंधी. जी बेफिनचे आखात आणि अटलांटिक महासागर जोडते. बरोबर. आणि दुसरी ग्रीनलँड व आइसलँड दरम्यानची डेन्मार्क जलसंधी. ती उत्तर अटलांटिक आणि आर्क्टिक महासागर यांना एकत्र आणते. बरं. आणि युरोपच्या इतिहासात सर्वात प्रसिद्ध असलेली जलसंधी म्हणजे डोवर जलसंधी ना? हो, डोवर जलसंधी. ही इंग्लिश चॅनल आणि उत्तर समुद्र यांना जोडते. आणि इंग्लंडला फ्रान्सपासून म्हणजे युरोपच्या मुख्य भूमीपासून वेगळं करते. अगदी बरोबर. आणि याच जलसंधीमुळे दुसऱ्या महायुद्धात इंग्लंडचं रक्षण झालं होतं बरं का? क्या बात है. याशिवाय अमेरिकेतील फ्लोरिडा आणि क्युबा दरम्यान फ्लोरिडा जलसंधी आहे, जी मेक्सिकोचे आखात व अटलांटिक महासागराला जोडते. कॅनडामध्ये हडसनचे आखात व अटलांटिक महासागर जोडणारी हडसन जलसंधी आहे. हो. पण या यादीतील शेवटच्या 2 जलसंधींना जागतिक राजकारणासाठी अत्यंत महत्वाच्या आहेत असं मला वाटतं. होर्मुझ आणि जिब्राल्टर. हो, अगदी बरोबर. होर्मुझ जलसंधी पर्शियन आखात आणि ओमानचे आखात यांना जोडते. ओमान आणि इराण दरम्यान ना? हो, आणि जगातील एकूण तेलापैकी 1/3 तेल इथूनच जातं. बापरे. आणि दुसरी जिब्राल्टर जलसंधी. ती युरोप म्हणजे स्पेन आणि आफ्रिका म्हणजे मोरोक्को यांना जोडते. अच्छा, म्हणजे ही जलसंधी भूमध्य समुद्रातून अटलांटिक महासागरात जाण्याचं एकमेव नैसर्गिक प्रवेशद्वार आहे तर? बरोबर. हे सगळे निसर्गाने तयार केलेले महामार्ग झाले. पण जेव्हा माणसाने निसर्गावर मात करून स्वतःचे मार्ग बनवले तेव्हा जन्म झाला तो कालव्यांचा, म्हणजे ज्याला आपण कनाल्स म्हणतो. हो. हे कालवे म्हणजे जागतिक व्यापारासाठी एखाद्या घराच्या मागच्या दरवाजासारखे किंवा शॉर्टकट सारखे आहेत का? हे अगदी अचूक उदाहरण दिलं तुम्ही. हे मानवनिर्मित कालवे जहाजांचा हजारो किलोमीटरचा वळसा आणि लाखो डॉलर्सचं इंधन वाचवतात. म्हणजे जसं की सुएझ कालवा. अगदी उत्तम उदाहरण. इजिप्तमधील सुएझ कालवा भूमध्य समुद्र आणि लाल समुद्र यांना जोडतो. हा कालवा नसता तर युरोपमधून आशियात येण्यासाठी जहाजांना संपूर्ण आफ्रिका खंडाला प्रदक्षिणा घालून यावं लागलं असतं ना? हो, विचार करा किती वेळ आणि पैसा गेला असता. खरंच. आणि तसाच चमत्कार अमेरिकेत पनामा कालव्यामुळे झाला. हो, पनामा कालवा हा अटलांटिक आणि प्रशांत महासागराला जोडतो. या कालव्यामुळे जहाजांना दक्षिण अमेरिकेच्या अत्यंत धोकादायक अशा केप हॉर्नला वळसा घालावा लागत नाही. बरोबर. पण मी असं ऐकलंय की यात जहाजे चक्क एका वॉटरलिफ्ट किंवा लॉक सिस्टीमनी उचलली जातात. हे ऐकून खरंच नवल वाटतं. ती इंजिनिअरिंगचे कमालच आहे. युरोपमधील कालवेही खूप महत्वाचे आहेत. जर्मनीतील कील कालवा ना? हो, तो उत्तर समुद्र आणि बाल्टिक समुद्राला जोडतो. हो. आणि रशियामध्ये वोल्गा डॉन लिंक आहे. वोल्गा आणि डॉन या रशियाच्या 2 अत्यंत महत्वाच्या नद्या आहेत, त्यांना हा कालवा जोडतो. बेल्जियमसारख्या लहान देशातही अल्बर्ट कालवा आहे, जो अँटवर्प आणि लीज या प्रमुख औद्योगिक शहरांना जोडतो. आणि ग्रीसमधील कोरिंथ कालवा कोरिंथ आणि सारोनिक आखातांना जोडतो. मी याचे फोटो पाहिले आहेत. कसे आहेत? एखाद्या उंच खडकाला चक्क मधून कापून हा अरुंद कालवा बनवला आहे. ते दृश्य थक्क करणारं असतं. बापरे. नेदरलँडचा विचार केला तर तिथे उत्तर समुद्र कालवा आहे, जो ॲम्स्टरडॅम आणि इझ्मुइडेन दरम्यान आहे. तिथे तर कालवे खूपच महत्वाचे असतील, कारण नेदरलँडचा बहुतांश भाग समुद्राच्या पातळीखाली आहे ना? हो, अगदी बरोबर. तिथे पाण्याचं नियोजन करण्यासाठी कालव्यांचं जाळं अत्यंत महत्वाचं आहे. कॅनडा आणि अमेरिकेतील कालवेही तितकेच महत्वाचे आहेत. कॅनडामधील वॅलेंट कालवा ओंटारियो आणि एरी सरोवरांना जोडतो. अमेरिकेतील एरी कालवा एरी सरोवर आणि मिशिगन सरोवराला जोडतो. आणि सू कालवा म्हणजे सॉल्ट सेंट मेरी कालवा सुपिरियर आणि ह्युरन सरोवरांना जोडतो. या सर्व कालव्यांनी औद्योगिक क्रांतीला खऱ्या अर्थाने गती दिली असं म्हणता येईल. नक्कीच.
यातून आपण सहज पाहू शकतो की जलमार्गांवर ज्या देशांचं वर्चस्व असतं ना, तेच देश जागतिक महासत्ता बनतात. हे खरंय. समुद्रातील या खऱ्या अर्थाने खाऱ्या प्रवासातून आता आपण जमिनीवरील गोड्या पाण्याच्या साठ्यांकडे वळूया. म्हणजे नद्या आणि सरोवरांकडे. हो, पोस्टल ज्ञान क्लासेसच्या नोट्समध्ये जगातील प्रमुख नद्यांची जी लांबी दिलीये ना, ती वाचूनच मला आश्चर्य वाटलं. खरंच तर नद्या या मानवी संस्कृतीच्या पाळणाघरासारख्या आहेत. त्यांच्या अफाट लांबीचा विचार केला तर त्या निसर्गाच्या रक्तवाहिन्या आहेत असंच वाटतं, हो ना? आता नाईल नदीचं बघा, जगातील सर्वात लांब नदी. तिची लांबी तब्बल 6,695 किलोमीटर आहे. ती आफ्रिकेतील व्हिक्टोरिया सरोवरातून उगम पावून उत्तरेकडे वाळवंटातून प्रवास करत भूमध्य समुद्राला जाऊन मिळते. आणि या नदीशिवाय इजिप्तच्या प्राचीन संस्कृतीचा विचारच शक्य नाहीये. बरोबर. आणि दुसरीकडे आहे दक्षिण अमेरिकेतील ॲमेझॉन नदी. लांबीच्या बाबतीत ती 6,448 किलोमीटरसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. हो, ती अँडीज पर्वतातून म्हणजे पेरूमधून सुरू होऊन अटलांटिक महासागराला मिळते. पण गंमत बघा, जरी ती नाईलपेक्षा लांबीने थोडी कमी असली तरी पाण्याचा प्रवाहाच्या बाबतीत ती जगात सर्वात मोठी आहे. अच्छा. जगातील 20% गोड पाणी एकटी ॲमेझॉन समुद्रात घेऊन जाते. बापरे, 20%? आशियातील यांगसी नदीबद्दल काय सांगाल? ती 6,300 किलोमीटर लांब असून तिबेटच्या पठारावरून उगम पावून पूर्व चीन समुद्रात जाते. आणि अमेरिकेतील मिसिसिपी मिसुरी नदी 6,275 किलोमीटर प्रवास करते ना? हो, ती इतास्का सरोवरातून निघून मेक्सिकोच्या आखाताला मिळते. ही नदी तर अमेरिकेच्या अंतर्गत व्यापाराचा कणाच आहे. आणि ऑस्ट्रेलियातील नद्यांची रचना थोडी वेगळी आहे असं वाचलं मी. हो, तिथे मरे डार्लिंग नदी आहे. ती 3,672 किलोमीटर लांब आहे. ग्रेट डिवायडिंग रेंज पर्वतरांगांपासून सुरू होऊन थेट हिंदी महासागरापर्यंत जाते. मध्य आशियात आमू दर्या आहे, जी 2,414 किलोमीटर लांब असून पामीर पर्वतातून उगम पावून अरल समुद्राला मिळते. म्यानमारमधील इरावदी नदी 2,170 किलोमीटरची आहे. ती लुंग्वेला ग्लेशियरमधून निघून अंदमान समुद्रात येते. आणि प्राचीन मेसोपोटॅमिया संस्कृती जिथे फुलली ती टायग्रिस नदी. हो, 1,899 किलोमीटर लांबीची. बरोबर. टॉरस पर्वतातून निघून ती सत अल अरबमध्ये जाऊन मिळते. नद्यांच्या या आकडेवारीमागे मानवी उत्कर्षाचा किती मोठा इतिहास दडलाय ना. अगदी बरोबर. नद्या वाहत्या असतात, पण जेव्हा हेच गोड पाणी एका प्रचंड मोठ्या खड्ड्यात साचतं तेव्हा सरोवरांची निर्मिती होते. सरोवरांबद्दल बोलताना आता वेळ झाली आहे एका क्विजची. अरे वा. तर श्रोत्यांनो, लक्ष देऊन ऐका. तुमच्यासाठी हा प्रश्न आहे. जगातील असं कोणतं सरोवर आहे ज्याला समुद्र म्हटलं जातं पण ते प्रत्यक्ष सरोवर आहे आणि ते चक्क 5 देशांच्या सीमांना स्पर्श करतं? खूपच हुशारीने विचारलेला प्रश्न आहे आणि आपण सुरुवातीला ज्याच्याबद्दल बोललो ना तेच याचं उत्तर आहे. म्हणजे कॅस्पियन समुद्र. हो, कॅस्पियन समुद्र. पण मला सांगा, याला समुद्र का म्हणतात आणि सरोवर का म्हणतात? हे बघा, त्याला समुद्र म्हणण्यामागे त्याचा अवाढव्य आकार आणि पाण्याचा खारटपणा कारणीभूत आहे. अच्छा. पण तांत्रिकदृष्ट्या ते जगातील सर्वात मोठं भूवेष्टित किंवा लँडलॉक्ड सरोवर आहे, कारण ते इतर कोणत्याही महासागराला जोडलेलं नाहीये. बरोबर. त्याची खोली 980 मीटर असून क्षेत्रफळ तब्बल 3,71,000 चौरस किलोमीटर आहे ना? हो, आणि ते अझरबैजान, कझाकिस्तान, रशिया, तुर्कमेनिस्तान आणि इराण या 5 देशांच्या सीमेवर आहे. LDC परीक्षेसाठी ही 5ही देशांची नावं लक्षात ठेवणं खूप आवश्यक आहे. अगदी. वाह. या व्यतिरिक्त सुपिरियर सरोवर आहे, जे अमेरिका आणि कॅनडा सीमेवर आहे. त्याचं नावच सांगतं की ते आकाराने किती मोठं आहे. हो, त्याची खोली 406 मीटर आणि क्षेत्रफळ 82,414 चौरस किलोमीटर आहे. गोड्या पाण्याच्या साठ्याच्या बाबतीत हे जगातील सर्वात मोठं सरोवर आहे. आफ्रिकेतील व्हिक्टोरिया सरोवर 80 मीटर खोल आणि 69,485 चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचं आहे ना? आणि हे युगांडा, तांझानिया आणि केनिया या 3 देशांमध्ये विभागलं आहे. उत्तर अमेरिकेतील ग्रेट लेक्सपैकी ह्युरॉन सरोवर 228 मीटर खोल आणि 59,596 चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचं आहे ना? हो, आणि मिशिगन सरोवर हे पूर्णपणे अमेरिकेत असून त्याची खोली 281 मीटर आणि क्षेत्रफळ 58,016 चौकिलोमीटर आहे. आफ्रिकेतील टांगानिका सरोवर हे सर्वाधिक खोलींपैकी एक आहे.
हे वाचून मला खरंच खूप आश्चर्य वाटलं. हो, त्याची खोली तब्बल 1470 मीटर आहे. बापरे, 1470 मीटर? हो, हे सरोवर काँगो, तांझानिया, झांबिया आणि बुरुंडीच्या सीमेवर आहे. पण खोलीच्या बाबतीत रशियामधील बैकाल सरोवराला कुणीच हरवू शकत नाही असं म्हणतात. अगदी खरंय, हे जगातील सर्वात खोल सरोवर आहे. त्याची खोली 1642 मीटर असून क्षेत्रफळ 31,502 चौरस किलोमीटर आहे. हे समजण्यासाठी काही उदाहरण देता येईल का? हो ना, हे बघा, जर तुम्ही जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफा या सरोवरात उभी केली ना, तर ती पूर्णपणे बुडेल आणि तिच्यावर आणखी एक बुर्ज खलिफा उभा राहू शकेल इतकं पाणी वर राहील. बापरे. आणि जगातील 20% गोड पाणी या एकाच सरोवरात आहे. हे खरंच थक्क करणारं आहे. याशिवाय कॅनडामधील ग्रेट बेअर सरोवर 82 मीटर खोल आणि 31,080 चौकिमी आहे. अरल समुद्र कझाकिस्तान आणि उझबेकिस्तानच्या सीमेवर असून तो 678 मीटर खोल आणि 30,700 चौकिमी आहे. पण आमू दर्या नदीचं पाणी वळवल्यामुळे हा अरल समुद्र आता खूपच आकुंचन पावला आहे. ही एक मोठी पर्यावरणीय शोकांतिकाच आहे. हो, मी पण ऐकलंय याबद्दल. कॅनडातील ग्रेट स्लेव्ह सरोवर 163 मीटर खोल आणि एरी सरोवर कॅनडा अमेरिका सीमेवर 64 मीटर खोल आहे. बरोबर. सरोवरांच्या या शांत पाण्याकडून आता आपण निसर्गाच्या अतिशय शक्तिशाली आणि रौद्र रूपाकडे वळूया. धबधबे आणि चक्रीवादळे. हो, संथ वाहणाऱ्या नद्या जेव्हा अचानक एखाद्या उंच कड्यावरून खाली कोसळतात तेव्हा तो नजारा अद्भुत असतो. पोषलन ज्ञान क्लासेसच्या नोट्सनुसार व्हेनेझुएलामधील एंजल धबधबा हा जगातील सर्वात उंच धबधबा आहे. चुरुण नदीवर असलेला हा धबधबा तब्बल 3,212 फूट उंच आहे. पण इथे ना एक मोठा भौगोलिक वाद आहे. अच्छा, कोणता? दक्षिण आफ्रिकेतील तुगेला धबधब्याबद्दल तुम्ही वाचलं असेल. काही नोंदीनुसार त्याची उंची 3,110 फूट आहे, तर काही जुन्या नोंदींनुसार ती 1,350 फूट आहे. एवढा फरक? पण या आकडेवारीतील फरकामागे काय कारण असेल? कारण आहे उंची मोजण्याची पद्धत. अच्छा. एंजल धबधबा हा सलग एकाच टप्प्यात खाली कोसळतो, पण तुगेला धबधबा एकाच टप्प्यात न पडता अनेक टप्प्यांत भरतो. त्यामुळे त्याची एकूण उंची मोजायची की फक्त सर्वात मोठ्या टप्प्याची यावर शास्त्रज्ञांमध्ये मतभेद आहेत. अरे वा. LDCच्या विद्यार्थ्यांनी हे बारकावे लक्षात ठेवणं नक्कीच फायद्याचं ठरेल. हो, समजलं. याशिवाय व्हेनेझुएलामध्येच क्युकेनामा धबधबा आहे, ज्याची उंची 2,000 फूट आहे. अमेरिकेत रिबन धबधबा 1,612 फूट आणि अपर योन्झमाइट 1,430 फूट उंच आहे. उंचीच्या बाबतीत हे धबधबे मोठे असले तरी पाण्याचा विस्तीर्ण प्रवाह आणि भव्यता पाहताना अमेरिका कॅनडा सीमेवर सेंट लॉरेन्स नदीवरील प्रसिद्ध नियाग्रा धबधबा आणि आफ्रिकेत जांबेझी नदीवरील व्हिक्टोरिया धबधबा हे जगात सर्वाधिक लोकप्रिय आहेत. खरंय. धबधबे निसर्गाचं सौंदर्य दाखवतात, तर चक्रीवादळे त्याची संहारक शक्ती. बरोबर. पण मला नेहमी एक प्रश्न पडतो, वादळ तर वादळच असतं, मग भौगोलिक स्थानानुसार एकाच नैसर्गिक प्रक्रियेला वेगवेगळी नावं कशी दिली जातात? हे अगदी भाषेसारखं आहे. एकच वस्तू वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते. जेव्हा विषुववृत्तीय भागात समुद्राचं पाणी गरम होतं तेव्हा पृथ्वीच्या परिवलनामुळे तिथे वारे गोल फिरू लागतात. यालाच आपण उष्णकटिबंधीय चक्रीवादळे म्हणतो. अच्छा. पण कॅरिबियन बेट समूहात किंवा अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर येणाऱ्या या वादळांना तिथल्या हवामान संस्था हेरिकेन म्हणतात. अच्छा. आणि तेच वादळ जेव्हा दक्षिण चीन समुद्रात किंवा जपान फिलिपिन्स जवळ येतं तेव्हा त्याला टायफून म्हटलं जातं. हो, आणि ऑस्ट्रेलियामध्ये याला गमतीशीर नाव आहे विली विलीज. विली विलीज. भारी आहे. आणि अमेरिकेत आणखी एक प्रकार आहे ना? हो, किनारपट्टीवरील अमेरिकेत विनाशकारी वारे येतात, त्यांना टॉर्नॅडो म्हणतात. अच्छा. हे आकाराने लहान पण अतिशय वेगाने फिरणारे ढगांचे स्तंभ असतात. आणि जेव्हा हे अमेरिकेच्या स्थलीय म्हणजे अंतर्गत भागात तयार होतात तेव्हा त्यांना ट्विस्टर असं नाव आहे. निसर्गाच्या या रौद्र आणि सुंदर रूपांच्या अभ्यासानंतर आता आपण पाहूया मानवाने आपल्या संस्कृतीनुसार या भौगोलिक ठिकाणांना कोणती नावं दिली आहेत. आणि इथेच येतो आपला भाग 4, भौगोलिक उपनामे. ठिकाणांना उपनामे देणं ही मानवाची फार जुनी सवय आहे खरं तर. त्या देशाच्या भूगोलावरून, इतिहासावरून किंवा तिथल्या एखाद्या विशेष पिकामुळे ही नावं पडतात आणि ती त्यांची जागतिक ओळख बनतात. चला तर मग या भौगोलिक उपनामांची यादी पाहूया. सूर्य उदयाचा देश कोणाला म्हणतात? तर जपानला. बरोबर, कारण चीन आणि आशियाच्या पूर्वेकडे असल्यामुळे तिथे सूर्याची पहिली किरणं पडतात. आणि मध्यरात्रीचा सूर्याचा देश आहे नॉर्वे.
भौगोलिकदृष्ट्या हा देश उत्तर ध्रुवाजवळ असल्यामुळे उन्हाळ्यात तिथे रात्रीही सूर्य मावळत नाही. सरोवरांची भूमी म्हणून फिनलँड ओळखला जातो, कारण या देशात तब्बल 1,87,000 सरोवरे आहेत. बापरे, 1,87,000. हो ना? आणि कांगारूंचा देश साहजिकच ऑस्ट्रेलिया आहे. आशियात पूर्वेचे मोती हे नाव सिंगापूरला दिलं आहे, कारण व्यापारासाठी त्याचं मोक्याचं स्थान एखाद्या मौल्यवान मोत्यासारखंच आहे. साखरेचा वाडगा किंवा अँटिलीजचा मोती म्हणून क्युबा प्रसिद्ध आहे. एकेकाळी क्युबा हा जगातील सर्वात मोठा साखर उत्पादक देश होता. शांततेचे बेट कोरियाला म्हणतात. 1000 हत्तींचा देश लाओस आहे, कारण तिथे ऐतिहासिकदृष्ट्या हत्तींची संख्या खूप होती. आणि लिलीचा देश कॅनडा आहे. निसर्गाच्या विलक्षण सौंदर्यामुळे युरोपचे खेळाचे मैदान हे नाव स्वित्झर्लंडला पडलं आहे. आणि इजिप्तची प्राचीन संस्कृती नाईल नदीच्या काठीच विकसित झाल्यामुळे त्याला नाईल नदीची देणगी म्हणून ओळखलं जातं. आता वेळ झालीये आजच्या दुसऱ्या क्विजची. अरे वा, सांगा. जगातील कोणत्या नदीला चीनचा शोक किंवा सॉरो ऑफ चायना म्हटलं जातं? मी सांगतो. याचं अचूक उत्तर आहे ह्वांगहो किंवा पिवळी नदी. बरोबर. पण तिला शोक का म्हणतात माहितीये? हां. पुरामुळे का? हो, कारण या नदीच्या प्रवाहात भरपूर पिवळसर माती वाहून येते. यामुळे नदीचा तळ उथळ होतो आणि पावसाळ्यात तिला भयंकर महापूर येतात. बापरे. ऐतिहासिकदृष्ट्या या पुरांमुळे चीनमध्ये लाखो लोकांचे बळी गेले आहेत. प्रचंड वित्तहानी झालीये, म्हणून ती चीनचा शोक ठरली. पाठांतर करताना अशी कारणं लक्षात ठेवली की कधीच विसर पडत नाही. नक्कीच. आणखी काही उपनामे पाहूया. एम्पायर सिटी किंवा गगनचुंबी इमारतींचे शहर म्हणजे अमेरिकेतील न्यूयॉर्क. ॲड्रियाटिकची राणी हे अत्यंत रोमॅन्टिक नाव इटलीमधील व्हेनिस शहराला आहे, कारण ते शहर पाण्यातील बेटांवर वसलेलं आहे. पांढऱ्या हत्तींचा देश थायलंड आहे. तिथे पांढरे हत्ती पवित्र मानले जातात. सापांचा देश म्हणून ब्राझील ओळखला जातो ॲमेझॉनच्या जंगलांमुळे. सोने आणि हिऱ्यांची भूमी अर्थातच दक्षिण आफ्रिका आहे, जिथे सोन्याच्या आणि हिऱ्यांच्या खाणी आहेत. सुवर्णद्वारांचे शहर म्हणजे सॅन फ्रान्सिस्को, आणि तिथल्या वेगवान वाऱ्यांमुळे हवामहल शहर हे नाव शिकागोला दिलं आहे. या सगळ्यात इटलीतील रोम शहराची विविध नावं खरोखरच लक्षवेधी आहेत. एकाच शहराला इतिहासाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर किती नावं मिळाली आहेत बघा. हो ना. रोम शहराला 60 टेकड्यांचं शहर म्हणतात, कारण ते 60 टेकड्यांवर वसलेलं आहे. व्हॅटिकन सिटी तिथेच असल्याने त्याला पोपांचे शहर म्हटलं जातं. रोमन साम्राज्याच्या अफाट ताकदीमुळे त्याला प्राचीन जगाची सम्राज्ञी आणि पश्चिमेचे बेबिलॉन असंही म्हटलं जातं. आणि शेवटी या शहराचा इतिहास इतका प्रदीर्घ आणि अखंड आहे की त्याला शाश्वत किंवा पवित्र शहर ही उपमा मिळाली आहे. हे सर्व समजून घेतल्यानंतर लक्षात येतं की LDCE परीक्षेसाठी हा संपूर्ण डेटा, ही सर्व तथ्ये केवळ रट्टा मारण्यासाठी नाहीयेत. हो ना. आपण जेव्हा या नद्या, कालवे, सामुद्रध्वनी आणि धबधब्यांचा अभ्यास करतो, तेव्हा आपण खऱ्या अर्थाने मानवी इतिहासाचा अभ्यास करत असतो. अगदी बरोबर. नद्या आणि सरोवरे नैसर्गिक परिसंस्था टिकवतात, तर सामुद्रधुनी आणि कालवे जगाला एकमेकांशी जोडतात. या भूगोलावरच देशांच्या अर्थव्यवस्था आणि राजकारण ठरतं. खरंय. जाता जाता आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि विचार करायला लावणाऱ्या मुद्द्यावर येऊया. जरा विचार करा, जर निसर्गाने खंडांची रचना थोडी वेगळी केली असती, जर पनामा किंवा सुएझ कालवा मानवाला बनवता आला नसता, किंवा नाईल नदीचा प्रवाह उलटा असता, बाके, तर आज जगाचा नकाशा आणि जागतिक महासत्ता कोण असत्या, आज आपण जे जग पाहतोय ते पूर्णपणे वेगळं असतं. खरोखरच विचार करायला लावणारा मुद्दा आहे. माणसाने भूगोलावर मात केली आहे की भूगोलाने माणसाच्या अस्तित्वाला आकार दिला आहे, हा नेहमीच कुतूहलाचा विषय राहील. नक्कीच. आजची ही चर्चा अत्यंत रंजक, ज्ञानवर्धक आणि अनेक नवीन गोष्टी शिकवणारी होती. ही सर्व अमूल्य माहिती पोस्टल ज्ञान क्लासेसच्या उत्तम नोट्समुळेच आपल्याला मिळाली. विभागीय परीक्षा देणाऱ्या प्रत्येकासाठी हा डेटा अत्यंत गरजेचा आहे. थँक्स फॉर कनेक्टिंग विथ पोस्टल ज्ञान क्लासेस. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या, रंजक आणि माहितीपूर्ण विषयावर चर्चा करण्यासाठी. तोपर्यंत भूगोल समजून घेत रहा आणि शिकत रहा.